चला तर आज आपण घरगुती पद्धतीने बोंबील बटाट्याचा रस्सा बनवूया। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे कढई। कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेल आपण छान कडकडीत आपण कडवून घेणार आहेत। आता इथे आपलं तेल छान कडकडत आहे तोपर्यंत आपण एकीकडे बोंबील घातले होते भिजत। गरम पाण्यामध्ये बोंबील 5 मिनिटं भिजवून घेतलेत आपण आणि ते स्वच्छ आता 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत। तर आपले बोंबील छान स्वच्छ झालेले आहेत आता। आणि इथे आता आपण तेलाला कड आलाय चांगला आणि त्याच्यामध्ये आपण आता कढीपत्ता घातलेला आहे आणि दुसरीकडे आपण कांदा चिरतोय। तर कांदा छान आता आपण चिरून घेतलेला आहे, उभा चिरलेला आहे कांदा मी। आणि आता तेलाच्या फोडणीमध्ये आपण आता कांदा घालणार आहे। हा बघा कांदा मी हाताने मोकळा करून घेतला, सुटसुटीत करून घेतलेला आहे आणि तो आता आपण तेलामध्ये घालतोय। घातला तर तेलामध्ये कांदा आणि एकीकडे मी लसूण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आणि ते लसूणही त्या फोडणीमध्ये घातलं। आता स्वच्छ केलेले बोंबील आपण 2-3 पाण्यात धुवून घेतले। ते स्वच्छ बोंबील आता आपण तेल आणि कांद्याच्या त्या कढईमध्ये आपण परतवून घेतोय। छान परतवलेत आता आपण ते आणि थोडंसं मीठ घातलंय मी ते कांदा नरम होण्यासाठी। आणि छान ब्राऊन कलर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो घातलाय। टॅमॅटो मी उभ्या आकाराचा चिरून घेतला होता। त्यानंतर आपण धना पावडर घातली, लाल तिखट घातलेलं आहे, घरगुती मसाला आहे आमचा घरातला। तो लाल तिखट घातलाय आपण त्याच्यात आणि थोडीशी 1 चमचा हळद घातलेली आपण त्याच्यामध्ये। आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहे। आणि एकीकडे मी बटाटा चिरून घेतला, साल न काढताच चिरलाय बटाटा आणि साल न काढताही तुम्ही बटाटा घालू शकता। मी साल काढून घेतलेला इथे आणि सोललेला बटाटा घेतला आहे। त्याच्यानंतर आपण इथे मी पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालतोय 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं चवीनुसार आपण याच्यात मीठ घातलं आहे आणि त्याच्यानंतर आपण कोकम घातलेत त्याच्यात। बोंबील म्हटलं की आंबट त्याच्यामध्ये आलंच पाहिजे, म्हणून आपण इथे टॅमॅटो आणि कोकम घातलेले आहेत। तर कोकमाचा छान आंबटपणा त्याच्यामध्ये येतोय आणि आपण कैरी घालू शकतो। आता कैरी आता सध्या नाही आहे, पण कैरी आपण त्याच्यामध्ये घालू शकतो। आणि बटाटा आता बघा छान उकळी आली आपल्या भाजीला, रश्श्याला आपल्या छान उकळी आली आहे। बटाटा शिजून बघितला आपण, शिजलाय आता छान बटाटा। आणि त्याच्यानंतर एकीकडे आपण अंडे उकडायला ठेवले होते। अंडे उकडून झालेत आपले। आता त्याचे ते अंडे सोलून आपण त्याचे 2 भाग केलेले आहेत, छान मध्ये कापून 2 काप केलेत त्याचे आणि ते आता अंडे आपण बोंबलाच्या रश्श्यामध्ये सोडणार आहेत। बटाटा आणि बोंबील आणि त्याच्यामध्ये अंडे, वाह काय छान टेस्ट येते। खाऊन बघा तुम्ही नक्की एकदा, बनवून बघा ही रेसिपी आणि खाऊन बघा, खूप छान लागते याची टेस्ट। बोंबील बटाट्यामध्ये जर अंडे असतील ना असे उकडलेले, छान लागतात। आता गॅस बंद केला आपण आणि आपण वरून गार्निशसाठी आपण कोथिंबीर टाकतोय। बघा तुम्ही रश्श्याचा तवंग खूप छान आलाय, खूप छान लाल रंगाची तरी आलेली आपल्या रश्श्याला। आणि आता कोथिंबीर घातली आपण त्याच्यामध्ये आणि आता बघा तुम्ही, आता कोथिंबीर घातल्यानंतर आपण प्लेटमध्ये सर्व करतोय। जास्त ढवळायचं नाही आहे आपल्याला ते, कारण आपण त्याच्यामध्ये बॉईल केलेले अंडे घातलेले आहेत। आणि अशा पद्धतीने हा छान टेस्टी आणि स्वादिष्ट बोंबील बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे आपला। हे बघा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।